थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. थँक्यू. बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व कमिटी मेंबर्स आणि ही आयोजन करता श्री दत्तगुरु क्रिकेट क्लब तळोजा मजकूर भोईरपाडा या सर्व कमिटीकडनं बाळा तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि जाऊया मैदानाकडे जिथं दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच असेल. या मॅच साठी ऑफिशियल्स आपण बघू शकतो. लालचंद गावण कंटिन्यू करतायत जे तिसरी मॅच या मॅच मध्ये करतायत अंपायरिंग. आणि तदनंतर रिप्लेसमेंट आपण बघू शकतो अनिल टेंबे जे सध्या जलपनच गेलेले आहेत तर त्यांच्या जागी स्क्वेअर लेग पंच आपण बघू शकतो आकेश पाटील. आकेश पाटील. तर जाऊया मैदानाकडे. दोन्ही संघ एक एक मॅच जिंकत आपण बघितलं तर या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतायत आणि कमिटीचा डिसिजन आला की विनर वर्सेस विनर ही मॅच आपण खेळूया. विनर वर्सेस विनर अशी हे मॅच खेळवतायत. स्कोरवर यायचंय. स्कोरिंग साठी कोणीतरी यायचंय. मॅच असेल 4 ओव्हरची. फक्त एक षटक पॉवर सर्कलचं असेल. आणि यस पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट होतीये. गोलंदाज सज्ज होतोय. तेजस मुकादम. ज्या गोलंदाजानं आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं फेकली आणि काय जबरदस्त कामगिरी राहिली त्या गोलंदाजच्या माध्यमातून. फक्त नेवाळीपाडा संघाला 66 धावेवर रोखलं. त्या गोलंदाजीमध्ये भरपूर मोलाचा वाटा आपण म्हणू शकतो गोलंदाज तेजस मुकादम या गोलंदाजाचा राहिला. तदनंतर या दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवला गेलाय. राईट आर्म राऊंड विकेट ओमकार साठी. ओमकार पाटील ज्या नावाचा दबदबा पहिल्या मॅच मध्ये राहिला. यस अंपायर आमच्याकडे वळत असताना आउटसाइड दी ऑस्टम या इनिंगची सुरुवात होते अवांतर धावेने. संघिक धावसंख्या 1 धाव. ज्या ओमकार नावाचा दबदबा मागच्या पहिल्या मॅच मध्ये राहिला. आजच्या दिवसातील पहिली मॅच काय जबरदस्त रंगली. ज्या प्रकारे पहिलं सत्र संपलं 86 धावा होत्या असं वाटलं नव्हतं मॅच एकतर्फा होईल. मात्र ओमकारची बॅटिंग बघायला भेटली. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू आणि असे चेंडू जर ओमकारला द्याल तर ओमकार सोडणार नाहीये. ज्या मॅचची त्याने शेवट केलं होतं मागच्या मॅच मध्ये ती सुरुवात पुन्हा एकदा करत असताना या षटकामध्ये येणारा हा पहिला दणदणीत षटकार. थँक्यू. षटकार ठोकतोय ओमकार. दाखवून देतो पहिल्या मॅच मध्ये जी बॅटिंग केली ती पुनरावृत्ती या मैदानावरती करायची आहे. या मॅच मध्ये देखील आम्हाला विजय मिळवायचा आहे. मात्र आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये चेसिंग करत होता हा संघ. आता मात्र टार्गेट सेट करायचंय. गोलंदाज तेजस मुकादम वरती चढवलेला हा हल्ला आपण बघितला. राईट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेट मध्ये. चेंडूला फील्ड केले जाते तोपर्यंत सिंगल. सिंगल घेतली गेली आहे. पहिलं षटक पॉवर सर्कलचं षटक आपण बघू शकतो. आणि पहिल्या षटकामध्ये 2 षटक डीप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मिड विकेट असं क्षेत्ररक्षण गोलंदाज तेजस मुकादम करवी ठेवण्यात आलेत. आणि आपण बघितलं तर 2 जे क्षेत्ररक्षक असतात ना ते टीमचे मेन क्षेत्ररक्षक असतात. म्हणजे त्यांना क्षेत्र 38 सर्कलच्या बाहेर ठेवलं जातं. यावेळी स्वतःला जागा बनवली होती. मोठा फटका कन्वर्ट करायचा होता सूरज पाटीलला. मात्र गोलंदाज देखील तेवढा चालाक चतुर. आणि आपण बघितलं तेजस मुकादमची जी कामगिरी मागच्या मॅच मध्ये होती त्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये देखील आपण बघितली. आणि फलंदाज बाद होतोय सूरज पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच देखील रेडी राहायचंय. जसमित 11 नितलास विपक्ष खोणी सी. खोणी सी देखील या लॉट मध्ये नव्हती, मात्र वाईल्ड कार्ड एंट्री त्यांची देखील झाली आहे या टुर्नामेंट मध्ये. त्यांचं देखील स्वागत असेल. मात्र वावंजे संघ जो वाईल्ड कार्ड एंट्री खेळतोय त्यानं दमदार कार्य पहिल्या मॅच मध्ये राहिलं. तदनंतर या दुसऱ्या मॅच मध्ये देखील सुरुवात चांगली होती आहे. विकेट मिळाली आहे सूरज पाटीलची, ज्यानं कोणत्याही प्रकारचं योगदान टीम साठी दिलेलं नाहीये. तो झालाय परत डगआउट मध्ये गेलाय. तदनंतर आलेला नवीन फलंदाज तनिष. रनवे मध्ये व्यत्यय होतोय. पुन्हा एकदा सज्ज होईल, सज्ज झालाय फलंदाज, सज्ज होईल गोलंदाज. मात्र हे युद्ध मैदानावरती दोन्ही संघ एक एक मॅच जिंकत कॉन्फिडन्सने क्रिकेट खेळत मैदानावरती आलेत. पहिल्या इनिंग मध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच असेल टीम खारघरचा. मात्र त्यामध्ये राईट आर्म राऊंड विकेट. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा षटका. थँक्यू. पहिलं षटक मार्गस्थ असताना ओमकारच्या बॅट मधनं आपण बघितलं एक षटकार आला. तदनंतर काय जबरदस्त कमबॅक राहिलं तेजस मुकादमचं. आणि खारघर टीम मध्ये आपण बघितलं तर वैभव पाटील असतील, विश्वास पाटील असतील, दोन खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. त्यांची कमतरता कुठे ना कुठे या मैदानावरती भासतीये. टीम MK511 शिवशक्ती खारघर या टीमला. मात्र नवीन फलंदाज मैदानावरती जातोय जय. तनिष गेला तसा बाद झाला. तदनंतर सूरज बाद झाला कोणत्याही प्रकारचं योगदान न देता. आता मात्र नवीन फलंदाज जय जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग की मिस टायमिंग. मिस टाइम चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. ब्लॅक स्क्रीन समोर चेंडूला फील्ड केलं जात आहे. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पंचांचा इशारा येतोय. षटक संपन्न झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. सांघिक धावा दापलगावरती 2 गडी बाद 10 धावा. पहिले षटक संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तेजस मुकादमचं षटक राहिलं. ज्या षटकामध्ये एक षटकार तर आला परंतु कमबॅक केलं मी म्हणेन, कारण 2 गडी देखील बाद केले. आता मात्र ओमकार पाटीवर जिम्मेदारी असणार आहे या रनचे. या पहिल्या रोहिदास पाटील तळोजी गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतील. या साहेब आपण कुठे असाल तर मंचावरती यायचंय. यावेळी चेंडूला खेळून काढलाय. ज्या ओमकार पाटीलला मागच्या मॅच मध्ये या स्पर्धेतील पहिली 50 कंप्लीट केली होती, तोच फलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये धाडताना आपण बघतोय. या षटकातील येणारा पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार. थँक्यू. अक्षय येतोय वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. तदनंतर ओमकारला स्ट्राईक मिळाली आणि ओमकारनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून या स्पर्धेतील लांब लचक षटकार आपण बघू शकतो ठोकलाय. वैयक्तिक खेळतोय. 4 चेंडूमध्ये 2 षटकाराच्या मदतीनं तब्बल 13 धावेची इनिंग सुरुवात करतो या आपल्या इनिंगला ओमकार पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी स्क्वेअर कट केलाय. व्हॉट अ शॉट. डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. चौकार.
थँक्यू डीजे. जबरदस्त बॅटिंग होती या मैदानावरती ओमकार पाटील गरबी, कारण मागच्या मॅच मध्ये 78 आल्या. बॅटिंग कॉन्फिडन्स तेवढाच हाय असेल या फलंदाजाचा, मात्र ते दाखवत असताना या मैदानावरती अक्षय खेरे याच्यावर केलेला प्रतिहल्ला, चौकार आणि षटकार, अतिशय चांगली बॅटिंग. फुल लाईनचा चेंडू खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन असेल का? नाहीये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वन बाउंस चेंडूला फील्ड केले गेले, तोपर्यंत सिंगल. या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकरती लागली आहे. 2 गडी बाद 21 धावा. ओमकारची विकेट खूप महत्वाची असेल या पहिल्या इनिंग मध्ये, कारण ओमकार जोपर्यंत विकेटवर राहील तोपर्यंत धावा जास्तीत जास्त कुटण्याचा प्रयत्न टीम MK511 शिवशक्ती खारघर या टीमचा राहील. मात्र दुसऱ्या बाजूने गोलंदाजी देखील तेवढी धारदार आहे. ज्या संघानं नेवाळी पाड्यासारख्या बलाढ्य टीमला, ज्या संघाची फलंदाजी मजबूत आहे, त्या टीमला फक्त 66 धावेवर रोखलं. त्या संघाची गोलंदाजी देखील चांगली आहे. मात्र कुठे का होईना ओमकारची बॅटिंग आपण बघतोय, ज्याच्या माध्यमातून तब्बल 6 चेंडू आणि 18 धावेचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायक वरती आपण बघू शकतो जय याला. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, चेंज ऑफ पेस, स्लोअर पिच चेंज होता. चेंडूला दिशा दिली, नक्की चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळाला. काय जबरदस्त कमबॅक राहिला. हे गोलंदाजाकडे विविधता असायला हवी, त्यावेळी गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो. याच दरम्यान आगमन झालंय तळोजी गावचे व्यक्तिमत्व आणि समाजसेवक नाथा मुंबईकर. तर साहेबांना विनंती असेल, आपण कुठे असाल तर या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असा आभार व्यक्त करतोय. येस, पंच आमच्याकडे वळत असताना आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू असेल अपांतर धावा. या एका धावेने सांघिक धावा धावपलकरती लागल्यात. 22 धावा 2 गडी बाद. 22 धावा धावपलकरती लागल्या. स्ट्राईक एंड वरती खेळतोय जय, ज्यानं 2 चेंडू मध्ये 2 धावेचं योगदान दिलंय. मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक ही ओमकारकडनं राहणं गरजेचं आहे. ही धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये जास्तीत जास्त धावा उभारणं गरजेचं आहे. मात्र अक्षय काय गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेग मध्ये कॅचचा प्रयत्न देखील होता, मात्र कुठे का होईना झेल ड्रॉप झालाय आणि एक धाव धावपलकरती अंकित होतीये. या एका धावेनं सांघिक धावसंख्या धावपलकरती लागली आहे तब्बल 23 धावा. डाव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज हे कॉम्बिनेशन मैदानामध्ये आणि ह्याच अनुषंगाने वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल करावा लागतोय. डीप मध्ये आपण बघतोय आता 5 क्षेत्ररक्षक आहेत दुसऱ्या षटकामध्ये, कारण मॅच 4 ओव्हरची आहे. लॉंग ऑन साईडला आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक ठेवलेत. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन असेल, मिड विकेट असेल, स्क्वेअर लेग असेल आणि डीप फाईन लेग असं क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकतो. ओमकारसाठी सजवलेलं हे क्षेत्ररक्षण. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू, मोठा फटका. ओमकार थांबणार नाहीये, दाखवून देतोय या षटकामधील या शेवटच्या चेंडूवर काय जबरदस्त प्रहार राहिलाय. येणारा हा दणदणीत षटकार. त्याच दरम्यान मैदानावरती आगमन झालंय सचिनजी पाटील, तळोजा मजकूर गावचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती असेल की आपण या कुठे असाल तर मंचावर यायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ओमकार पाटीलचे बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये देखील राहिली आहे आणि ह्या मॅच मध्ये देखील दाखवतोय आपल्या बॅटिंगचा जलवा. आपण बघू शकतो 7 चेंडू खेळला आहेत आणि 7 चेंडू मध्ये तब्बल 24 धावेची बहारदार इनिंग राहिली आहे. या पहिल्या सत्रामध्ये ओमकार पाटीलच्या माध्यमातून 2 षटकाचा खेळ संपन्न. सांघिक धावा धावपलकरती लागल्यात. 29 धावा 2 गडी बाद. नवीन गोलंदाज सज्ज होतो. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक विनीत. पुल्लेन लाईनचा चेंडू, पंच इशारा करतायत इट्स अ बीमर चेंडू. रेस्ट ऑफच्या वरून आणि चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन समोर. येणारा हा चौकार. 1+4 4 धावा.
थँक्यू डीजे. 34 धावा धावपलकावरती. आता मात्र असेल फ्री हिट. प्रत्येक 9 बॉल वरती आपण बघतो फ्री हिट असतो, मात्र यावेळी फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का? चेंडूला खेळून काढला, चेंडू जातोय ब्लॅक स्क्रीन समोर. पुन्हा एकदा येणारा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्याच 2 षटकामध्ये आपण बघितलं तर 29 धावा होत्या. तदनंतर विनीतवर दाखवलेला विश्वास, एका चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या गेल्यात. नो बॉलवर आलेला चौकार आणि फ्री हिटवर आलेला चौकार. जय आपल्या बॅटची कमाल दाखवत असताना मला वाटतं यावेळी प्रयत्न चांगले होते, मात्र चेंडू थांबणार नाहीये. चौकार हॅट्रिक यावेळी प्राप्त करतोय फलंदाज जय. थँक्यू डीजे. 42 धावा धावपलकावरती लागल्यात. 2 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यात विनीतनं. कमबॅक करावं लागेल. जर मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर कमबॅक करावं लागेल, कारण दुसऱ्या बाजूने ओमकार मारतोय तर यावेळी एका बाजूने जय देखील सुरुवात करतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार जयच्या माध्यमातून. सांघिक धावा आता मात्र उडान घेत असताना आपण बघतोय. 42 धावा 2.2 म्हणजे 14 चेंडूमध्ये तब्बल 42 धावेची इनिंग या पहिल्या सत्रामध्ये. यावेळी ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू अपील केली गेली आहे आणि पंचांचा इशारा येतोय बॅट कट. ही धाव देखील जयच्या खात्यामध्ये असेल. जयनं सुरुवात केली होती चांगली या षटकाची आपण बघितलं तर, मात्र कुठे का होईना विनीतनं कमबॅक केलंय आणि आता मात्र सिंगलनं धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 43 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडवरती आपण बघू शकतो ओमकार पाटील या फलंदाजाला, ज्याच्या बॅटमधनं तब्बल 3 षटकार आलेत आणि 3 षटकाराच्या मदतीनं सांघिक वैयक्तिक खेळतोय 7 चेंडूमध्ये 24 धावांवर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल ऑनसाइड मध्ये आपण बघतोय. 4 क्षेत्ररक्षक ऑनसाइड मध्ये सज्ज केलेत, 3 क्षेत्ररक्षक ऑनसाइड मध्ये सज्ज केलेत आणि 2 क्षेत्ररक्षक ऑफसाइड मध्ये आपण बघू शकतो. पॉइंट रिझन मध्ये आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये केलाय. तर 3 क्षेत्राच्या डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये सज्ज केलाय. गोलंदाज सज्ज होतोय, फलंदाज सज्ज होतोय. यावेळी ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार या मॅच मध्ये देखील आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला लेग बिफोर, मात्र पंच तटस्थ आपण बघू शकतो. यावेळी इशारा करतायत हा चेंडू ऑफस्टम्पला पीच होत होता सांगत असताना आणि यावेळी या अवांतर धावेनं लेग बाईच्या स्वरूपात धावसंख्या धावपलकावरती झाली आहे 44 धावा. जय येतो स्ट्राईक एंडवरती. धावा धावपलकावरती 44 झाल्यात. ही मॅच असेल 4 षटकांची. जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. यावेळी घडलंय काय मैदानावरती, स्टँड कुठे होता हे बघणं देखील तेवढंच महत्वाचं असतं. मात्र यावेळी यू मिस आय डेफिनेटली हिट हे दाखवून देत असताना यष्टा उद्ध्वस्त केल्यात गोलंदाज विनीत यानं. फलंदाज बाद होतोय जय, ज्याच्या बॅटमध्ये आपण बघितलं 3 चौकाराच्या मदतीने तब्बल 16 धावेची इनिंग खेळत आपल्या संघाला एक सुस्थितीमध्ये नेण्याचं कार्य ज्याच्या माध्यमातून झालं. आणि दुसऱ्या बाजूला ओमकार त्याला देखील साथ दिली आहे फलंदाज जयनं. मात्र तो बाद झालाय. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये अतुल देखील तेवढा चांगला फलंदाज आहे. मात्र या मैदानावरती चांगली फलंदाजी दाखवावी लागेल. मात्र स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवलाय. ज्या चेंडूवर धाव झाली असती त्या चेंडूवर निर्धाव चेंडू खेळलाय, म्हणजे त्यानं स्वतःवर विश्वास दाखवला आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये स्वतः खेळायचा निर्णय या मैदानावरती ओमकार पाटीलचा राहिलाय. निर्धाव चेंडू येतोय. 3 षटकाचा खेळ संपन्न होतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 44 धावा 3 गडी बाद.
थँक्यू डीजे. 3 षटकामध्ये तब्बल 44 धावा, म्हणजे जवळजवळ 15च्या सरासरीने धावगती गाठली आहे या मैदानावरती. फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना टीम MK5 शिवशक्ती खारघर संघानं मात्र शेवटचं षटक गोलंदाज निखिल शेवटचं षटक कशा प्रकारे फेकलं जाईल, कारण फलंदाज समोर आपण बघितला तर ओमकार पाटील ज्याच्या बॅटमधनं 8 चेंडूमध्ये 24 धावा आल्यात. सलामीसाठी आलेला हा फलंदाज तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिंगल प्राप्त होती, मात्र स्वतःवर विश्वास दाखवत स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी ती धाव घेतली नाही. याचं कारण आपण बघू शकतो, या चेंडूला खेळून काढलाय. शॉर्ट पिच चेंडू सोडणार नाहीये, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार. स्ट्राईक स्वतःकडे काय ठेवली होती याचं उत्तम उदाहरण या मैदानावरती देत असताना ओमकार पाटील ज्याच्या बॅटमधनं हा येतोय वैयक्तिक 4था षटकार आणि 9 चेंडूमध्ये तब्बल 30 धावेची इनिंग साकारतोय. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते, डॉमिनेट केलं जातंय गोलंदाजांना. ज्या वावंजे संघानं पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी दाखवली होती त्या गोलंदाजीवर हल्ले चढवले जातात या मैदानावरती. ओमकार पाटीलच्या माध्यमातून सांघिक धावसंख्या कंप्लीट झाली, अर्धशतक कंप्लीट झाले. 3.1 चेंडू, धावसंख्या धावपलकरती 50 धावा. यावेळी स्क्वेअर कट केलाय, चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. येणारा हा दुसरा मोठा फटका, चौकार. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग राहिली आहे या स्पर्धेतील. अर्धशतक देखील ओमकारच्या बॅटमधनं बघायला मिळालं. तदनंतर ह्या षटकामध्ये काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते, षटकार आणि तदनंतर येणारा चौकार. शॉर्टपिच लाईनचा चेंडू, जागा बनवली, स्वतःला स्ट्रेच केला आणि चेंडू फेकून दिलाय. फाईन लेग सीमारेषे बाहेर, दन 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 करत सीमारेषे बाहेर, चौकार. 58 धावा धावपलकावरती लागल्यात. काय जबरदस्त बॅटिंग दाखवते मैदानावरती. स्वतःवर विश्वास दाखवला, स्वतःवर कॉन्फिडन्स दाखवला आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर जी सिंगल प्राप्त होती ती त्यांनी नाकारली आणि त्याचं उत्तम उदाहरण मैदानावरती देत असताना का मी स्वतःकडे स्ट्राईक ठेवली याचं उत्तम उदाहरण ओमकार पाटीलच्या माध्यमातून या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर दणदण षटकार, तदनंतर पॉइंट रिजन मध्ये चौकार आणि तदनंतर फाईन लेग मध्ये येणारा चौकार. पुल्लेन लाईनचा चेंडू, चेंडू येतोय गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू येतोय पुन्हा एकदा धन 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 करत. या सत्रामध्ये आपण बघू शकतो दुसरी चौकार हॅट्रिक ओमकार पाटीलच्या बॅटमधनं. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते या मैदानावरती. वैयक्तिक खेळतोय, तब्बल 42 धावेवर खेळतोय. ज्या फलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट केलं का तोच फलंदाज या मॅच मध्ये देखील अर्धशतक कंप्लीट करू शकेल का, कारण अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सांघिक धावा धावपलकावरती 62 धावा, 62 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स आणि ओमकार पाटील खेळतोय 12 चेंडू आणि 42 या धावेवर. यावेळी दिशा दिली, व्हॉट अ टायमिंग, चेंडू जातो पुन्हा एकदा बॅक टू बॅक, चौथा चौकार या इनिंग मध्ये. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये दणदण करत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते मैदानावरती. वैयक्तिक खेळतोय 46 धावेवरती. काय अर्धशतक कंप्लीट होईल का, बॅक टू बॅक अर्धशतक बघायला मिळेल का, कारण खारघर संघाचा हा ओमकार पाटील टीमचा बॅकबोन, टीमचा मोरक्या ज्यानं ही इनिंग सांभाळली आहे मी म्हणेन. ज्या क्षणी 3 षटकामध्ये 44 धावा होत्या तदनंतर काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे आणि ह्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार, तदनंतर बॅक टू बॅक 4 चौकार, म्हणजे 16 आणि ते 6 धावा, 22 धावा या इनिंग या शेवटच्या षटकामध्ये वैयक्तिक टोकतोय फलंदाज ओमकार पाटील. 13 चेंडू 46 धावेचे इनिंग. सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 66 धावा. जबरदस्त बॅटिंग दाखवली जाते ओमकारच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतो, 4 क्षेत्ररक्षक ऑन साइड मध्ये घेतलेत ओमकारसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी पंचांचा इशारा येतो, इट इज अ नो बॉल आणि यावेळी प्रॉपर टायमिंग, चेंडू येतोय सीमारेषे बाहेर, दणदणीत षटकार आणि या षटकारानं ओमकार ठरतोय या स्पर्धेतील
फलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये देखील 50 ठोकली, तदनंतर ह्या दुसऱ्या मॅच मध्ये देखील स्वतःला साबित करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना या चेंडूवर षटकार आणि या सत्रामध्ये देखील ओमकार पाटीलनं अर्धशतक ठोकलंय. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. 14 चेंडू 52 धावा आणि ह्या षटकामध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये 29 धावा खर्च केल्यात. अतिशय खराब गोलंदाजी निखिलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळी प्रॉपर टायमिंग, चेंडू ब्लॅक स्क्रीनच्या वरून जातोय. फक्त आणि फक्त हायलाइट चालू आहे का मैदानावरती, हाच प्रश्न पडलाय टीम वावंजेच्या समर्थकांना, टीम वावंजेच्या संघनायकाला. मात्र दुसऱ्या बाजूला कौतुक करूया आपण ओमकार पाटीलचं, ज्यानं 15 चेंडूमध्ये तब्बल 58 धावेची इनिंग केली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या ओमकार पाटीलसाठी. या षटकारानं इनिंग संपन्न होते आणि सांघिक धावसंख्या धावपळकावरती लागली आहे 79 रन. 80 धावाचं लक्ष्य असेल. येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये रन चेस केल्या जातील का डिपेंड केले जातील, हे धावतं वर्ण ऐकवण्यासाठी आपण जाऊया माझे साथी समालोचक मनोज ठाकूर यांच्याकडे. चला नेक्स्ट मॅच असेल नितलस विपक्ष खोनी. खोनी संघाचा संघनायक आलाय, तर मी यस नितलस देखील आलाय. तर टॉसविन साठी मनोज ठाकूर, आपण कुठे असेल तर या. यस, या मॅचचा पुढची मॅच असेल पहिल्या फेरीतील तिसरी मॅच. तर नाथा मुंबईकर साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते टीम जसमित 11 नितलस विपक्ष खोनी या दोन टीम्स मध्ये नाणेफेकी करायची आहे. नाथा मुंबईकर साहेबांच्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकी केली जाते आहे. टॉसविन टीम नितलस. पुढच्या मॅच साठी लगेचच रेडी राहायचंय. चला मनोज ठाकूर, आपण कुठे असेल तर या. ओके, डिसिजन असेल जसमित 11 नितलस संघ नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. थँक्यू डीजे. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. ही दुसऱ्या फेरीतील पहिली लढत विनर वर्सेस विनर असे आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला संघ बाबंजे बनवायचे 80 धाबा, एक खूप मोठं टार्गेट आहे. याचं कारण फक्त एकच, ओमकार पाटील 58 धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅक टू बॅक ही दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा त्याने 50 मारली. ते गाणं आहे ना, वन साइड निघतो आम्ही, नाही पडत कुठे कमी. तसं ओमकार पाटील, ओमकार की जय जयकार या मैदानावरती आज झाली आहे. आज खारघरचा
हिरा चमकलाय ओमकार पाटील. पहिल्या मॅच मध्ये 52 धावा, या मॅच मध्ये 58 धावा. वन साइड हिरो. पहिल्या मॅच मध्ये 78 धावा एकट्यानं काढल्या होत्या आणि या मॅच मध्ये 58 धावा. पहा काय खेळी राहिली आज ओमकार पाटीलची. नवीन इथे आपण पाहतोय नवीन सामना. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत. गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार पाटील. समोर मयूर मात्रे फक्त हुक केलाय. चेंडू निघून झालाय थर्डमॅनला. लॉंग स्टॉप नॉन स्टॉप सीमा पार. 4 चौकार. थँक्यू डीजे. 4 न सुरुवात केली आहे मयूर मात्रे. हेही मोठं अस्त्र आहे वामनजे संघाचं. पण धाबा खूप बनवायचे आहेत. धाबा जर बनवायचे असतील तर टार्गेट सेट करावं लागेल. मनामध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना मोठे फटके खेचावे लागतील. पहिल्याच बॉलवरती चौकार जरूर आलाय. पुढचा बॉल उडवलाय. मयूर मात्र टी फॉर टॅट अटॅक करत असताना दुसऱ्या बॉलवरती सीमा पार चेंडूला भिरकावून दिलाय. 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू डीजे. 2 चेंडू 10 धाबा आपल्याला धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. काय अटॅकिंग फलंदाजी मयूर मात्रेची सुरुवात झाली आहे. 2 बॉल 10 धाबा धाव पुस्तकावरती. 80चं टार्गेट आहे म्हणूनच अशी फलंदाजी होते आणि त्या धामांचा पाठलाग करत असताना तिसरा बॉल मात्र इथून आलाय डॉट. खूप मोठं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटचा जर पाठलाग करायचा असेल तर अशी फटकेबाजी होणं गरजेचं आहे. 2 संघ एकमेकांविरुद्ध आपल्याला पाहायला मिळतात. MK5 शिवशक्ती खारघर त्यांना फाईट करत असताना श्री मलंग स्पोर्ट्स वामनजे हे 2 संघ एकमेकांविरुद्ध आता लढत करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 धाबा 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मिळेल फक्त एकच धाव. एका धाबेनं स्ट्राईक रोटेट केली. आता स्ट्रायकर एंड वरती अक्षय पाटील हा फलंदाज येतोय. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. काय सुरेख गोलंदाजी आहे ओमकार पाटीलची. बॅटची एक चेंडू उडालाय निघून चाललाय थर्ड मॅनला. 4 साठी चौकार. थँक्यू डीजे. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 15 धाबा धाव पुस्तकावरती. चला ऑन स्क्रीन चेक केलं जात आहे. गोलंदाजावरती नाही घेतलंय का आक्षेप. ठीक आहे. शेवटचा बॉल आहे. 15 धाबा धाव पुस्तकावरती. स्विच इट. फटका तेवढा दमदार आहे अक्षय पाटीलच्या बॅट मधला. हा दमदार फटका येतोय षटकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. 21 धाबा धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 59. चला स्पीडअप करा. कारगर संघ लक्ष असू द्या. आज मेगा फायनलचा दिवस आहे त्यामुळे आपण वेळ जास्त खर्च करू नका. सामने आपण लगेचच सुरू करा. आता 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे. 59 धाबा बनवायच्या आहेत. अजून एकही विकेट मैदानाच्या बाहेर गेली नाहीये. मयूर मात्रे आणि अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांच्या फलंदाजीच्या माध्यमातून 1 चौकार 1 षटकार आपल्याला
पाहायला मिळाला. 21 धाबा धाव पुस्तकावरती 18 बॉल 59 धाबा जिंकण्यासाठी 80चं टार्गेट होतं, त्यामधील 21 धाबा बनवल्या गेल्या. आता 18 चेंडू जिंकण्यासाठी 59 रन 59 धाबा बनवायच्या आहेत. अठरा चेंडू 59 गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज सिद्धांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 बॉल 59चं समीकरण आहे. फटके खेचावे लागतील. टार्गेट खूप मोठा आहे. फटका तेवढाच दमदार आहे. मयूर मात्रे च्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक षटकार. थँक्यू डीजे. 27 धाबा आता धाव पुस्तकावरती जोडल्या जात आहेत. करंट रन रेटचा जर विचार केला तर 23.14च्या सरासरीनं हा वामनजे संघ पुढे प्रस्थान करतोय. जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील 27 धाबा बनल्या गेल्यात. वामनजे संघ 80चा पाठलाग करत असताना वामनजे संघ तिथे आता फील्ड मध्ये वेगळी सजावट केली जाते. चला स्पीडअप करा खारघर संघ, विनंती असेल. चला आपण जो खेळाचा रिदम आहे तो प्लीज तोडू नका. आपण सामना सुरू ठेवा. लक्ष असू द्या. 27 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्यात. समोर मयूर मात्रे हे बादल आहे. हे मोठं नाव आहे, मोठं अस्त्र आहे वामनजे संघाचं आणि तो फटकेबाजी करतोय. पुढचा बॉल फटका खेचायचा होता. तिथे बॅटची एज लागली की काय आणि इथून आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज झालेत बाद. हा पहिला धक्का टीम वामनजेचा. हा मोठा फलंदाज बाद होतोय. मयूर मात्र बॅक टू डगआउट. थँक्यू डीजे. ही मोठी विकेट इथे प्राप्त केली जाते. नवीन फलंदाज ओमकार पाटील आता फलंदाजी मार्ग वरती. फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार पाटील हा नवीन फलंदाज फलंदाजी मार्ग वरती. धाव पुस्तकाचा विचार केला तर 27 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या जातात. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर ठोकला होता, त्यानंतर लगेचच कमबॅक केलं. गोलंदाजी करत असताना सिद्धांत आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धांत समोर ओमकार पाटील. फटका तेवढाच दमदार आहे. तिथे अलॉंग द कार्पेट एकच धाव मिळेल. एका धामेनं संघ पुढे सरकतोय आता 28 वरती. धाबा रोखण्याचं काम तिथे केलं जात आहे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सिद्धांत याच्या माध्यमातून. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामधील 3 चेंडू तिथे डिस्पॅच केलेत आणि त्यानं धाबा खर्च केल्यात. फक्त 7 धाबा त्याच्या माध्यमातून खर्च झाल्यात. पुढचा बॉल आडवा बॅट खेचायचा होता. तिथे लाऊड अपील केली जाते. आत्मविश्वासामध्ये कमी, उत्साह जास्त. पंचाने तिथे नकार दिलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. हे डॉट बॉल कर्दंकाल ठरतील वामनजे संघासाठी. 14 चेंडू आता जिंकण्यासाठी 52 धाब्यांची गरज आहे.
ही मॅच तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होईल. फटका हवेमध्ये फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक नसतील. नो मॅन्स लँड्स मध्ये चेंडू डिलेबर झालाय. उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाबा इझिली कंप्लीट होत आहेत. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातंय. टार्गेट मोठं आहे, त्यामधल्या धाबा बनल्या जात आहेत फक्त 30. 1.5 असं षटक समाप्ती झाली आहे आणि धाबा फक्त 30 धाबा धाव पुस्तकावरती. म्हणजे अजून 13 चेंडू जिंकण्यासाठी 50चं समीकरण. मोठे फटके येणं वावंज संघासाठी खूप महत्वाचं आहे आणि अक्षयला ते मोठे फटके खेचणं तेवढंच गरजेचं असेल. फटका तिथून अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत, फक्त मिळेल सिंगल. ही मॅच जर जिंकायची असेल तर हवाई रॅकेट आतिषबाजी करावी लागेल. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी 49 म्हणजे प्रति षटक 24.50 धाबा येणं गरजेचं आहे. इथून कोणता सामना जिंकेल कोणता संघ हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. थोडं पारडं जड आहे, थोडं खरं तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला MK5 शिवशक्ती खारघर संघ पाहायला मिळतोय. मात्र येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 49 धाबा पाठीचे. थँक्यू डीजे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी ट्रॅक वरती सूरज पाटील आलाय. 12 चेंडू 49 धाबा. समोर अक्षय पाटील आहे आणि या षटकामध्ये धाबा जमा करणं तेवढंच महत्वाचं असेल बामनजे संघासाठी. 12 चेंडू 49 समीकरण. लॉलीपॉप बॉल होता तिथे, हलक्या हातानं बॉल तिथे डिस्पॅच केलाय, फक्त दिशा दिली आहे. फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिळेल फक्त एकच धाव. सिंगलला प्राधान्य दिलं जाते, मात्र सामना थोडा खारघर संघाच्या बाजूने झुकला जातोय. 11 चेंडू अजून खूप मोठं समीकरण बनवायच्या. 48 धाबा तिकडे बनवायच्या आहेत, म्हणजेच मोठे फटके येणं तेवढंच गरजेचं असेल बामनजे संघासाठी. 11 बॉल 48 हे षटक सांगून जाईल सामना कोणता संघ जिंकेल. पुढचा बॉल हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केले, तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, मिलेल फक्त एकच धाव. दिल्ली बहुत दूर है, अगर दिल्ली जाना होगा तो पैदल आप दिल्ली नहीं जा सकते, इसके लिए आपको हवाई रॅकेट उडाने पडेंगे. आणि ही मॅच जरी जिंकायची असेल तर इथून आतिषबाजी करावी लागेल. 10 बॉल जिंकण्यासाठी 47 समीकरण. मोठे फटके येत नाहीयेत, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. इथून ही अजून एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर, अजून एक विकेट डाऊन. अक्षय पाटील याच्या बारीचं झालं होतं. ची गरज आहे. कुणाल पाटील हा नवीन फलंदाज आपल्याला फलंदाजी मार्ग वरती पाहायला मिळतोय. 9 चेंडू 47, थोडं पारडं जड आहे खारघर संघाचं. पुढचा बॉल उडवलाय, कुणाल पाटील आल्या आल्या स्वागत केलंय, ठोकलाय फाईनच्या डोक्यावरून हा दमदार षटकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती 39 धाबा जोडल्या जात आहेत. आता 8 चेंडू जिंकण्यासाठी 41, म्हणजे समीकरण पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. सन्माननीय आमचे गुरुनाथजी भोईर यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय, त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. इथून कुणाल पाटीलच्या सुद्धा बारीचा झालाय अंत. कुणाल पाटील बॅक टू डगआउट.
थँक्यू सन्माननीय आमचे कमलाकरजी पाटील, आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सर हार्दिक स्वागत. ज्या आम्हाला सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्याज आहेत, त्या खरं तर सामनावीरच्या ज्या ट्रॉफ्याज आहेत त्या खरं तर आम्हाला स्वर्गीय अक्षय बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ कमलाकरजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ट्रॉफ्या पुरस्कृत करण्यात आल्या. आणि त्या कमलाकर दादांचं इथे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वळूयात मॅचकडे. आपल्याला पाहायला मिळतंय शुभागमन कमलाकरजी कमलाकरजी पाटील यांचं, त्यांचं करूयात हार्दिक स्वागत. अजून एक विकेट डाऊन, अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आता सामना खारघर संघाच्या बाजूने झुकला जातोय. आता जिंकण्यासाठी येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाबांची गरज आहे. थँक्यू डीजे. आता सामना पूर्णपणे खारघर संघाच्या बाजूने झुकला जातोय. 6 चेंडू 41 धाबांची गरज आहे. समोर ओमकार पाटील. आता 6 चेंडू 6 षटकार जरी लगावले तरी इथून सामना खारघर संघ आपल्या खिशामध्ये घेऊन जाईल आणि सामना विजयी प्रस्थान करेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 41 धाबांची. 6 चेंडू 41. पुढचा बॉल. शेवटचं षटक इथून फटका फ्लाय झालाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, पकडतील. फक्त एकच धाव. वावंजे संघाची सुरुवात दमदार राहिली जरूर, मात्र जी मिडल ऑर्डरची फलंदाजी होती ती थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळाली. जशी मयूर मात्रेनं स्टार्ट दिलं होतं तशी साथ त्याला मागच्या येणाऱ्या फलंदाजांची राहिली नाही. त्याच मुले की काय आता वावंजे संघ थोडासा बॅक फुटलाय. पुढचा बॉल इथे वाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावेनं संघ पुढे सरकेल. आता धावपुस्तकावरती 41 धाबा जोडल्या जात आहेत. 5 चेंडू आता जिंकण्यासाठी 39चं समीकरण आहे. पाच चेंडू 39 धाबा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल उडवलाय. हा खूप वेळानंतर षटकार आलाय वावंजे संघासाठी. तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं ते धोपाटणं. अशी आता मला तर वाटतं गत झाली वावंजे संघाची. कारण जेव्हा गरज होती मोठ्या फटक्यांची तेव्हा मोठे फटके आले नाही आणि आता वेल निघून गेली आणि त्यानंतर हे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 4 चेंडू जिंकण्यासाठी अजून धाबा खूप बनवायच्या आहेत. 33 धाबा अजून बनवायच्या आहेत. 4 चेंडूमध्ये 33 धाबा बनवायच्या आहेत. सन्माननीय आमचे ग्रामस्थ मंडळ नितलस गावाचे सन्माननीय आमचे विनीतजी भोपी आणि स्वप्नील दादा गायकवाड यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. विनंती करतो पाहुण्यांना आपण या व्यासपीठावरती. मोठा फटका खेचायचा होता. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती तिकडे झाली आहे. फक्त शेवटचे आता 3 बॉल शिल्लक आहेत आणि इथून सामना जिंकेल MK5 शिवशक्ती खारघर संघ. 3 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 33ची. औपचारिकता फक्त बाकी जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते कंप्लीट करत असताना खारघर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार फटकेबाजी राहिली ओमकार पाटीलजी पहिल्या सत्रामध्ये. त्याच मुले की काय इथून थोडासा बॅकफुटला संघ आपल्याला वावंजे पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या सत्रामध्ये मयूर मात्रेचं कौतुक करावं लागेल. त्यानं दमदार सुरुवात केली होती अक्षय पाटील आणि मयूर मात्रेनं. मात्र जशा प्रकारे अक्षय पाटील आऊट झाला त्यानंतर जी मिडल ऑर्डरला फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती मिडल ऑर्डरची फलंदाजी तेवढी चांगली राहिली नाही. आता शेवटचा 1 बॉल तिकडे डिलेव्हर करतील आणि सामना जिंकतील MK5 शिवशक्ती खारघर. शेवटचा बॉल डिलेव्हर होईल. शेवटचा बॉल वरती आलाय. षटकार मात्र सामना जिंकलाय MK5 शिवशक्ती खारघर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन टीम MK5 शिवशक्ती खारघर. हार्ड लक टीम वावंजे. आपण या
प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात आपलं सगळ्यांचं मनाच्या अंतकरणापासून विशेष आभार.